नमस्कार, आपण पाहत आहे सोलापूर 24 तास न्यूज। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा सोलापूर 24 तास न्यूज, घडामोडी बातम्या। ग्रामपंचायतमधील कथित भ्रष्टाचार व माहिती न दिल्याच्या निषेधार्थ आंदोलन तीव्र। मी दिलीप बाळुकाळ, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बहुजन हक्क अभियान उत्तर सोलापूर तालुका सचिवदार फळगावडी तालुका उत्तर सोलापूर दिनांक 7 जुलै 2026 ग्रामपंचायतमधील कथित भ्रष्टाचार माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत मागविलेली माहिती व पूर्ण स्वरूपात उपलब्ध करून न देणे, ग्रामपंचायत ऑनलाईन पोर्टल जाणून बुजून न भरणे, शासकीय योजनांमधील कथित अनियमितता, अर्ज माघारी घे म्हणून धमकावणे, ग्रामसेवकांना आत्महत्या कर म्हणून प्रवृत्त करणे तसेच नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या निषेधार्थ सुरू करण्यात आलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। उपोषणकर्त्यांनी संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी तक्रार, अर्ज व निवेदन सादर करूनही त्यावर प्रभावी कारवाई केलेली नसल्याचे आरोप केले आहे। ग्रामपंचायतीतील आर्थिक व्यवहार, विकास कामे, शासकीय निधीचा वापर आणि माहितीच्या अधिकारांतर्गत मागविलेल्या कागदपत्रांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। उपोषणस्थळी नागरिक विविध स्तरांतून भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करावी, मागण्यावर लेखी निर्णय द्यावा आणि दोषींवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। दारफळ गावडीच्या मातेत जन्माला आलोय, या मातेसाठी मरेन पण या मातीचा मी काहीतरी देणं आहे। आता मी गप्प बसणार नाही, हा लढा सर्वसामान्य जनतेसाठी आहे। मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहील असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे। उपोषणकर्ते दिलीप बाळुकाळे, बहुजन हक्क अभियान, स्थळ दारफळ गावडी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर। सर, आज तुमचा दुसरा दिवस झालेला आहे, तुम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेला आहे, कुठल्या मागणीसाठी बसलो तो? मी ग्रामपंचायतमधील अनियमितता, माहिती अधिकाराखाली माहिती न देणे आदी गोष्टीसाठी ऑनलाईन पोर्टल न करणे तसेच ग्रामपंचायतीमधील सूडभावना, द्वेष या सर्व गोष्टीसाठी आजचा माझा धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, त्यासाठी बसलो आहे। शासनावर माझा पूर्ण विश्वास आहे। आता तरी माझ्याकडून कुठला प्रशासक आलेला नाही, तरी पण अजूनही भारतीय संविधानावर, कायद्यावर पूर्ण विश्वास आहे। मी बहुजन हक्क अभियान अंतर्गत या चळवळीचा लढा माझा चालू आहे आणि तो चालूच ठेवणार। सर, ग्रामपंचायती कार्यालयामध्ये चाललेला कारभार आहे तो आता तुम्ही कुठल्या मागणीसाठी बसले आणि काय केलं पाहिजे ग्रामपंचायतमधील जो कारभार आहे हा दुबळ्या गरीब लोकांसाठी त्यांचा हक्काचे पैसे त्यांना भेटावं, हक्काचं त्यांना व्यासपीठ तयार व्हावं, जेणेकरून समाजात चांगलं पोषक वातावरण व्हावं हाच मागणी आहे। शासन देतं आहे ते शासन दरबारासाठी चांगलं त्याचा वापर व्हावा एवढीच मागणी आहे। बाकी आमचा उद्देश कुठल्या अधिकाऱ्यावर कुणावर का वैयक्तिक राजकारण नाही, परंतु शासन जे करतं आहे दोषीवर कडक कारवाई करावी आणि समाजात व्यवस्थित नांदावं ही माझी घडामोडी बातम्या।